नमस्कार. येत्या 15 फेब्रुवारीला वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी काही उपाय देखील केले जातात. म्हणूनच आपण अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी हा एक उपाय बघणार आहोत. तर महाशिवरात्र 2026 आईने मुलासाठी शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू सर्व अडचणी, संकटे, विघ्न पूर्णतः नष्ट होतील आणि मुलांची तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. तर असे कोणती वस्तू तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. महादेव पार्वती देवीच्या विवाहाचा पावन दिवस म्हणजे महाशिवरात्र. हा दिवस सर्व भक्त मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी भक्त व्रत आणि पूजन मनोभावे करतात. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला पवित्र आणि धार्मिक पूजा, पाठ, होम, हवन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्त व्रत करून महादेवाची पूजा करतात. शिवलिंगावर बेलपत्र वाहून अभिषेक देखील केला जातो. या दिवशी ज्या व्यक्ती असे काही प्रभावी उपाय करतील त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी हा खूप विशेष दिवस आहे. त्यासाठी शिवपुराणामध्ये देखील काही उपाय सांगितलेले आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहेत. तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या मुलांच्या विवाहयोग किंवा करिअर किंवा लहान मुले असतील तर त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा आरोग्य, आर्थिक सर्व बाबतीत प्रगती होण्यासाठी, सर्व अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र ही साजरी केली जाणार आहे. तर माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:05 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी 5:35 ही तिथी असणार आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा देखील संभ्रम आहे की 15 तारखेला साजरी करावी का 16 तारखेला महाशिवरात्र. महाशिवरात्र ही 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करणार असाल तर कोणत्या वेळेत तुम्ही जाऊ शकता. तर जर तुम्हाला जलाभिषेक, रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे. महाशिवरात्र 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी निश्चित काल पूजेची वेळ आहे 12:09 ते 1:01 तर तुम्हाला आवर्जून या दिवशी महादेवाला अभिषेक करायचा आहे. मंदिरात जाऊन करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही घरीच शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे आपण पुढे बघूयात. तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय. तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमचे उत्पन्न कमी येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नसेल किंवा तुमचे कोणतेही काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा कोणतेही काम करताय अडथळे येत आहेत, अशा अनेक समस्या जर असतील तर तुम्हाला आवर्जून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे. त्यानंतर आपण हा उपाय बघणार आहोत. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. पहाटे लवकर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आवर्जून टाकायचे आहे. त्यासोबतच एक कापूरवडी टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर स्नान करून झाल्यानंतर सकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही आवर्जून हे सोपे काम करा. गंगाजल तुमच्याकडे असेल तर उत्तमच, नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते तिथे तुम्हाला गंगाजल मिळेल. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळेला करा किंवा मग कमीत कमी 11 वेळेला तरी करा. त्यानंतर शिवशंकराच्या पिंडीला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तसेच या दिवशी दिवसभर तुम्हाला उपवास ठेवायचा आहे. तर आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तर नक्की करा. त्यानंतर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूयात. जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात नेहमी काही ना काही अडचणी येत असतील, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्यांची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल, तुमच्या मुलांना वारंवार अपयश मिळत असेल
किंवा तुमची मुलं मोठी असतील तर त्यांचा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती नाही, नोकरीमध्ये प्रगती नाही असे जर काही होत असेल तर हा उपाय करा. किंवा तुमच्या मुलांना नेहमी आजारपण येत असेल, कधीही आजारी पडत असतील, त्यासाठी देखील हा उपाय उत्तम ठरणार आहे. कारण महाशिवरात्र हा अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल त्याचे निश्चितच तुम्हाला अनेक पटीने फळ प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय, सोपा उपाय आवर्जून करायचा आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊन तो जो सुरुवातीला उपाय सांगितलेला आहे तो नक्की करा. किंवा मग तुम्ही घरी हा उपाय करणार असाल तर मग सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, पांढरे कपडे परिधान केल्यास उत्तम ठरेल. त्यानंतर आपल्या घरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करा किंवा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर त्यांना भस्म लावायचे आहे, बेलपत्र अर्पण करायचे आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. किमान 108 वेळेला किंवा 11 माळा जप करू शकता किंवा मग 11 वेळेस केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला शिवस्तुतीचे पठण करायचे आहे. शेवटी आरती करून महादेवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. दिवसभरामध्ये शिवमंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचेच आहे. शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर सायंकाळी प्रदोष काळात आपल्या घरात एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र अंथरून शिवलिंग स्थापित करायचे आहे. शिवलिंगाची अभिषेक करून बेलपत्र वाहून पूजा करायची आहे. महाशिवरात्रीची कथा वाचायची आहे. मंत्रजप आरती करायची आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचे आहे. तर या दरम्यान तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर दिवसभरात कधीही. तुम्ही संध्याकाळी पूजा करणार असाल तर त्यावेळेला देखील करू शकता किंवा सकाळीच तुम्ही पूजा झाल्यानंतर लगेचच हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमची मुले मोठी असतील तर त्यांच्याकडूनच हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता. जर तुमची मुले लहान असतील तर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आई वडिलांनी दोघांनी केला तरी चालेल किंवा एकाने केला तरीही चालेल. तर हा उपाय तुम्ही घरात लगेचच केला तरीही चालेल. पूजेनंतर लगेच करू शकता किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात जाऊन केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे. ते फूल म्हणजे अपराजिता, ज्याला आपण गोकर्णाचे फूल असे म्हणतो. गोकर्णाचे फूल हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. गोकर्णाची फुलं ही वेगवेगळ्या रंगाची असतात, पांढऱ्या रंगाची असतात आणि निळ्या रंगाची देखील असतात. तर यापैकी तुम्हाला आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्याच रंगाचे फूल घ्यायचे आहे, दुसरे कोणतेही घ्यायचे नाही आहेत. स्क्रीनवर दाखवलेले आहे हे फूल आपल्याला इथे लागणार आहे. सर्वप्रथम हे फूल तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि हे फूल तुम्हाला शिवलिंगावरती जिथे जलधारी आहेत तिथे अर्पण करायचे आहे. त्याआधी तुम्हाला शिवलिंगाला आजूबाजूला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर पिंडीवर अक्षता वाहायच्या आहेत, बेलपत्र वाहायचे आहे व हे जे फूल आहे ते जलधारीजवळ अर्पण करायचे आहे. शिवलिंगावर जलधारी कुठे आहे हे इथे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहे. त्यानंतर हे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव घ्यायचे आहे. मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय केला तरीही चालेल, दोघांसाठीही आवर्जून कराच. त्यासोबतच तुम्हाला फूल वाहताना नील सरस्वती असे म्हणायचे आहे व त्यानंतर जलाधारीजवळ तुम्हाला हे फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शिवलिंगावरती 7 वेळेला जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मुलांच्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ नयेत, त्यांची प्रगती व्हावी, त्यासोबतच त्यांच्या आयुष्यात कधीही अपयश येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे. तर असा हा अत्यंत साधा, सोपा आणि छोटा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं मुली असतील तर दोघांसाठी वेगवेगळी फुले घ्यायची आहे. जर तुमची मुले मोठी असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तर आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.